चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे आणि गल्लोगल्लीमध्ये आपण बघू शकतो अशा प्रकारे प्रचार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। स्वतः भाजपचे आमदार किशोर जोरगेवार हे मैदानात उतरले आहे। गल्लोगल्ली जाऊन घरोघरी जाऊन ते प्रचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। एक आगळा वेगळा प्रचार या ठिकाणी दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे सभावर जास्त भर न देता घरोघरी जाऊन हे प्रचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। स्वतः आमदार किशोर जोरगेवार हे MEL प्रभागामध्ये आले आहे आणि घरोघरी जाऊन ते प्रचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। भाऊ, हे एक नवीन स्ट्रॅटेजी तुम्ही दिसून येत आहे। अनेक प्रभागामध्ये आपण चालले अनेक प्रभागामध्ये चालले आहे ना, पैदल घरोघरी लोकांपर्यंत पोहोचत आहे। काय हा नवीन स्ट्रॅटेजी आहे? त्याच्यामध्ये विषय असा, स्ट्रॅटेजी ही नवीन नाही आहे, ही सगळ्यात जुनी प्रचाराची पद्धत आहे। मतदार राजाच्या घरापर्यंत पोहोचवत आपला जो विचार आहे भारतीय जनता पार्टीचा शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा, अंत्योदयाचा विचार आहे, सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार आहे, विकसित चंद्रपूरचा जो विचार आहे तो त्या सामान्य मतदारांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचवण्याचा हा जुनाच प्रचाराची पद्धत आहे, ती आम्ही या ठिकाणी करतो आहे। आपण या ठिकाणी बघितलं असेल की मोठं जनसमर्थन भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिसतं आहे। आपण 17 प्रभागामध्ये हा पूर्ण प्रचार करत आहे। हर एक भागामध्ये लक्ष देत आहे। स्वतःहून आमदार असून तुम्ही जाऊन स्वतः लक्ष देत आहे। हे बघा, बावनकुळे साहेब नेहमी म्हणतात ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यासोबत जनतेची निवडणूक आहे। कारण की जो कार्यकर्ता आम्हाला कष्ट करतो, आमच्या निवडणुकीमध्ये दिवसभर राबराब राबतो, आज तो निवडणुकीला उभे आहे। आज त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासोबत असणं आणि जनतेच्या घरापर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि म्हणून चंद्रपूरचे सर्व 17 प्रभागांमध्ये आम्ही या ठिकाणी पदयात्रा काढतोय, छोट्या बैठका घेतोय, संपर्क या ठिकाणी साधतोय। आणि भारतीय जनता पार्टी ही एक अशी पार्टी आहे जी नेहमी कार्यकर्त्यांच्या सोबत असणारी पार्टी आहे आणि 365 दिवस हे सेवा करणारे आमचे कार्यकर्ते आहेत, जनतेमध्ये राहून सेवा करणारे कार्यकर्ते। आज त्यांच्यासाठी आपण प्रचाराला येत असताना अत्यंत आनंद आहे, अत्यंत समाधान आहे। कसा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला? आपण डोर टू डोर लोकांपर्यंत पोहोचतात, तर कसा प्रतिसाद दिसतो आणि काय चित्र दिसणार समोर? आपण बघू शकता, त्या दिवशी रोड शो पासून माननीय जनसन्मान विजय संकल्प यात्रेच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी ही सुरुवात केली। प्रचंड हजार लोक देवेंद्रजींना आशीर्वाद देण्याकरता, देवेंद्रजींना प्रेम व्यक्त करण्याकरता रस्त्यावर उभे होते। आज तो त्याच प्रकारचं ज्या प्रभागामध्ये जातोय, आमची अपेक्षा नाही त्याच्यापेक्षा अधिक संख्येने लोक या ठिकाणी येत आहे। कारण की कळलेलं आहे या गावामध्ये जे काही झालं असेल हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे। अनेक विकासाची कामं या ठिकाणी झालेली आहे। आज आता आम्हाला ही मेट्रो सिटी चंद्रपुरी महानगरपालिका एक मेट्रो सिटीच्या साठी म्हणून आवश्यक एम्युनिटीज फॅसिलिटीज देण्यासाठी लोकांना माहिती आहे की हाच पक्ष देऊ शकतो। आणि एवढंच नव्हे तर या भागामध्ये आपण फिरतोय, त्या भागामध्ये एक सगळ्यात मोठा पिढ्यानपिढ्यांपासूनचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे यांची घरे आहेत परंतु यांना अजूनपर्यंत जमिनीचे पट्टे मिळाले नव्हते। कायदा हा कठीण क्लिष्ट होता, आता अत्यंत सोप्या पद्धतीचा त्याचा GR काढून माननीय बावनकुळे साहेबांनी आम्ही निर्णय केलेला आहे की इथले चंद्रपूरमध्ये जे झोपडपट्ट्या 55 झोपडपट्ट्यांचे 16,000 घरांना कायमस्वरूपी जमिनीचे मालकीचे पट्टे त्यांना दिले जाणार आहे। आणि हे पट्टे मिळाल्याच्यानंतर दुसरं काय होणार आहे की 15,000 घरं आम्ही चंद्रपूर करता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अलॉट केलेली आहे। हे जमिनी ज्यांना मिळतील त्या लोकांना 2.5 लाख रुपयाचं घर दिलं जाणार आहे। 30,000 रुपयाचं सूर्यघर, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून जे सोलर आहे 15 वर्ष पुढचे बिल येणार नाही, विजेचं बिल, ते सुद्धा दिलं जाणार आहे। आणि याच्यासाठी महत्त्वाची जमिनीचे पट्टे देत असताना 500 फूट पर्यंतची जागा ही मोफतच त्यांना मिळणार आहे। आणि मोठा प्रश्न, त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा प्रश्न या ठिकाणी कायमचा निकाली निघणार आहे। आणि म्हणून आपण बघू शकता की मोठं जनसमर्थन आम्हाला या ठिकाणी मिळतं। तर या ठिकाणी मोठा जनसमर्थन मिळत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।